नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत कॅनडाच्या सगळ्यात मोठ्या बॉटनिकल गार्डन मध्ये, जिथे 25,000पेक्षा सुद्धा जास्त प्लांट आहेत. आणि हो, इथे सुगंध एवढा छान येतोय की एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. चला तर तुम्हालाही दर्शन घडवते मी. हे गार्डन 1,100 एकरने पसरलंय. बाहेरून फुलांचा सुगंध एवढा येत होता, खरंच नुसता दरवळला होता. मूड इतका फ्रेश झाला. इथे सीझन प्रमाणे ना फुलांचे डिस्प्ले बदलतात. ह्या वर्षी थीम होती ॲनिमल्स. तुम्ही पाहू शकता. एक पीस एवढा क्रिएटिव्ह होता. म्हणजे बघा, इथल्या लोकांकडे एवढी सुंदर कला म्हणजे त्यांच्यात आहे हिडन, जी ते इथे दाखवतात. आणि कसलीही गोष्टीची त्यांना लाज अशी नाहीये की बाबा त्यांच्यात जी कला असेल छोटी मोठी ते सगळं म्हणजे करतात इथे एकदम. आणि इथे कोणी असं हे नसतं की तुम्ही म्हणजे शिक्षण तर एज्युकेशन तर महत्वाचंच आहे, पण त्यांच्या त्या ज्या काही कला आहेत त्या इथे म्हणजे इथे जोपासतात, ते कायम जोपासतात. हे पाहू शकतात तुम्ही. हे सर्व हाताने बनवलेल्या वस्तू आहेत ज्या त्यांनी त्या विकायला ठेवल्यात. म्हणजे गिफ्ट देण्यासाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. खूप सुंदर आहेत, पाहू शकता तुम्ही. लहान मुलांसाठी पण इथे भन्नाट सोय आहे केलेली त्यांनी. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत, पझल्स आहेत आणि लाकडांपासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा सेटअप केलेला होता. आणि आमच्या अद्वैसाठी तर एकदम भारीच होतं. जायचं आणि नुसतं खेळायचं. फॅमिलीसाठी ही जी प्लेस आहे ही 10/10 आहे. खरंच तुम्ही जर कॅनडामध्ये असाल तर ह्या प्लेसला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खरंच. वा, इथे फ्लॉवर्स बघा. कोणता रंग नाहीये ते सांगा. लाल, पिवळा, जांभळा सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे कलर्स दिसतील. सगळा एरिया फुलांनी भरलेला आहे. मी तर 10 मिनिटं फक्त बसून राहत होते हवामध्ये. एकदम म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतका गोड सुगंध होता ना की बस. नाही म्हणजे मोबाईलच्या कॅमेरामध्ये मी जस्टिस नाही करू शकत, पण मी नक्की म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा इतका ट्राय केलाय की किती हे समोर बघितल्यावर किती छान असेल आणि यांचा जो सुगंध आहे तो किती छान दरवळत असेल. खरंच अप्रतिम. मी तर इथं फुल एन्जॉय करत होती. मला असं झालं होतं की मी कुठून शॉट करू का आता माझ्या रील शॉटमध्ये मी व्हिडिओ काढू शकेल. म्हणजे मी
म्हणजे माझं कंटिन्यू तेच चालू होते, अरे इथून फोटो घ्या तिथून फोटो घ्या. माझे हसबंड इथं वैतागले की बस कर बाई, आता किती इथे झालं तिथे झालं, आता बस करा. अद्वैची तर फुल मजाच चालू होती त्याच्या पप्पासोबत, फुल एन्जॉय करत होता तो. इथं काही नाही, आम्ही गार्डन बघून झाला आणि नंतर आम्ही एका छोट्या सेक्शनमध्ये गेलो जिथे आर्ट सेक्शन होता. म्हणजे इथले लोकल आर्टिस्ट जे आहेत त्यांनी हँडमेड हे जे पेंटिंग्स आणि हे जे लाकूडने बनवलेल्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही बघा तुम्ही की म्हणजे ह्या लाकडाने बनवलेल्या वस्तू आहेत, तुम्ही पाहू शकता. आता मला असं सांगता नाही येणार, पण इथे लाकडाने बघा हे जे घोड्यावर बसून हा जो माणूस बनवला आहे, म्हणजे हे लाकडाचं आहे बरं का, आणि हे त्यांनी हाताने बनवलेलं आहे. हे जेही आहे ते सर्व हाताने बनवलेलं. म्हणजे हे पाहून मी म्हणजे शॉक झाली की किती किती कला असेल याच्यामध्ये. तुम्हाला पाहून कसं वाटलं, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. कॅनडामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही कुठून आहात तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही इंडियातून माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कॅनडामधलं काय बघायला आवडेल हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासाठी तो व्लॉग घेऊन येईन. बाय. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय.